हॅलो एव्हरीवन, आय एम कांचन दिवे. वेलकम बॅक टू डबल अकॅडमी. बघा, आजच्या सेशन मध्ये अगदी महत्त्वाचं आपण डिस्कस करणार आहोत, जे की आहे आपली टेटची जी एक्झाम आपली 2025 मध्ये होणार आहे. ते शिक्षक भरती 2025 साठी 1ली ते 12वी पर्यंतसाठी पात्रता काय असणार आहे, वय काय असणार आहे, या सर्वांबद्दल अगदी डिटेल मध्ये आपण आज पाहणार आहोत. ठीक आहे. सो हे पाहण्याआधी थोडी आपली बॅच आहे, पेड बॅच, त्याबद्दल आपण पाहणार आहोत. टेटची जी पेड बॅच आहे तुम्ही ते बघू शकता. यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण आहे, सर्व विषयांचं रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स मोफत, व्हिडिओ डाउनलोड सुविधा, डिजिटल बोर्डवर तुम्ही लाईव्ह क्लास बघू शकतात, लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकतात. सो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे आणि 2025 ची टेट एक्झाम क्रॅक करणं हे खूप स्टुडंटचं स्वप्न आहे. सो ते स्वप्न नक्की साकार होणार. त्यासाठी तुम्हाला आपल्या अकॅडमी सोबत जोडून राहायचं आहे. आपल्या बॅच आहे त्या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच प्रकारे तुम्ही बघू शकता आपल्या टेटच्या एक्झाम साठी तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंग साठी वेटेज जास्त आहे, यासाठी जास्त प्रश्न विचारण्यात येणार आहे. सो स्पेशली त्यासाठी आपली बॅच सुद्धा आहे. यामध्ये सुद्धा हे बॅचचे फीचर संपूर्ण तुम्हाला मिळत आहे. ऑनलाईन बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. सो या सुद्धा बॅच साठी कोणत्याही एन्क्वायरीसाठी तुम्ही 8010457760 या नंबरवर कॉल करू शकतात. अगदी सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला याच्यावर मिळतील. ठीक आहे. सो यासाठी तुम्हाला आपल्या डबल अकॅडमी सोबत जोडून राहायचं आहे. ठीक आहे. आता पहिलं तर बघायला गेला तर रिझनिंग आणि मॅथ्सचं जर बघायला गेला तुम्ही, पहिलं तर तुम्ही बघू शकतात की रिझनिंग साठी किती सब्जेक्ट, रिझनिंग साठी किती मार्क्स आहेत. बुद्धिमत्तासाठी 80 आहे आणि मॅथ्स साठी आय थिंक 30 आहे. ठीक आहे. सो जास्तीत जास्त मार्क तुम्ही ते बघू शकता तुम्हाला रिझनिंग साठी आहे. ठीक आहे. आणि यासाठी जर बेस्ट बुक हवं असेल तर त्यासाठी बेस्ट बुक आपलं पंढरीनाथ राणे यांचं बुक आहे. पंढरीनाथ राणे यांचं बुक आहे. हा बुक तुम्ही घेऊ शकतात. हा IBPS पॅटर्न नुसारच आहे आणि अगदी व्यवस्थितपणे ऍडव्हान्स लेवलचे पूर्ण कन्सेप्ट दिलेले आहेत. ठीक आहे. सो जर बुक तुम्हाला हवं असेल रिझनिंग साठी तर पंढरीनाथ राणे यांचं पुस्तक आहे, ते तुम्ही फॉलो करू शकता. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्ही एजचं जर बघायला गेलात तर वयाची अट जर बघायला गेलात तर ओपन आणि कास्ट मध्ये जे आहे त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे. ओपन साठी तुम्ही बघू शकता, ओपन साठी 38 आहे आणि कास्ट साठी कोणतीही कास्ट असू दे त्यासाठी तुम्हाला 43 आहे. ठीक आहे. 38 आणि 43. ठीक आहे. सो कास्ट मध्ये कोणी SC ST जे काही असेल ते कास्ट मध्ये त्याच्यासाठी किती आहे तर 43 आणि ओपन साठी 38. आता खूप स्टुडंटचं कन्फ्युजन असेल की मॅडम कोविड मध्ये आमचं म्हणजे बोलतात ना हे वर्ष हे गेले तर आम्हाला ते वाढवून भेटतील का, तर तसं काहीच नाही. आणि दुसरा प्रश्न असा असेल की मॅडम आम्ही किती अटेम्प्ट देऊ शकतो, तर इथे तुम्ही कितीही वेळा देऊ शकता. फक्त वयाची अट आहे 43. जर तुम्ही कास्ट मध्ये असेल 43 वर्षापर्यंत तुम्ही टेट देऊ शकतात. जर तुम्ही ओपन मध्ये असाल तर 38 वर्षापर्यंत तुम्ही एक्झाम देऊ शकतात. ठीक आहे. अगदी सिंपल कन्सेप्ट आहे जे तुम्हाला इथे मी एक्सप्लेन केलेली आहे. ठीक आहे. आता अभ्यासक्रमचं जर बघायला गेला तर 1ली ते 5वी पर्यंत शिकवण्यासाठी तुमचं DED पाहिजे आणि CET किंवा TETचा पेपर 1 क्लिअर पाहिजे. ठीक आहे. आणि तुम्ही जर 6वी ते 8वी ला तुम्हाला शिकवायचं असेल तर DED किंवा BED यांच्यापैकी एक प्लस तुमचं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे आणि TET किंवा CETचा तुमचा पेपर 2 क्लिअर असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर 9वी ते 10वीचं बघायला गेलात तर BED प्लस ग्रॅज्युएशन हवंय. ठीक आहे. प्लस याच्यासोबत तुमची टेटची एक्झाम क्रॅक करणं गरजेचं आहे, जी की आता 2025 च्या टेटसाठी तुम्ही तयार होत आहात. ठीक आहे. ही सुद्धा तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. जर तुम्हाला 9वी ते 12वी पर्यंत जर तुम्हाला शिकवायचं असेल, 9वी ते 10वी असेल तर BED ग्रॅज्युएशन आणि टेटची एक्झाम क्लिअर आहे. ठीक आहे. ती तुमची क्लिअर असणं गरजेचं आहे. आणि जर 11वी ते 12वी साठी तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर BED प्लस ग्रॅज्युएशन प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन आणि त्याच्यासोबत तुमचा टेट सुद्धा क्लिअर असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता समजा तुमचं ग्रॅज्युएशन हिंदी लिटरेचर मधून झालंय, मराठी मधून झालेलं आहे, हिस्ट्री मधून झालेले आहात, तर तुम्ही फक्त त्या सब्जेक्ट साठीच ऍप्लिकेबल असणार. ठीक आहे. हे सुद्धा इथे तुम्ही लक्षात घेऊ शकता. ठीक आहे. सो वयाची अट काय ते सांगितलं. त्यानंतर मग एज्युकेशन पात्रता काय हवी तेही सांगितलं. ह्याच्यामध्ये नवीन गोष्टी सुद्धा तुम्हाला मी एक्सप्लेन केल्या. ठीक आहे. सो अगदी व्यवस्थितपणे तुमचं इथे क्लिअर झालेलं असणार. ठीक आहे. सो जर तुम्ही एक बोलायला गेलात तर इथे बघू शकता तुम्ही मॅथ्स आणि रिझनिंगला तुम्हाला जास्त फोकस द्यायचा आहे. ठीक आहे. आणि खूप जणांचा हा कन्फ्युजन नाही की मॅडम किती वर्षापर्यंत आम्ही देऊ शकतो, किती अटेम्प्ट देऊ शकतो. तर कास्ट मध्ये असेल तर 43व्या वयापर्यंत तुम्ही देऊ शकतात. ओपन असेल तर 38व्या वयापर्यंत तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. ठीक आहे.
त्यानंतर जर बघायला गेलं तर आपली बॅचमध्ये तुम्ही बघू शकतात, आपली बॅच आहे पेड बॅच स्पेशल मॅथ्स रिझनिंगसाठी. सो यासाठी जास्त मार्क असल्यामुळे स्पेशल यासाठी आपली बॅच ठेवलेली आहे. ही सुद्धा बॅच आहे तुम्ही बघू शकतात. ठीक आहे. त्यातनं संपूर्ण बॅच सुद्धा आहे टी-आय-डी टेटसाठी. ती सुद्धा तुम्ही जॉइन करू शकतात. जे नंबर दिले त्या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे. ठीक आहे. सो आय होप इथपर्यंत तुमची कन्सेप्ट क्लिअर झालेली असेल. नक्कीच आता भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत सर्वांना बाय. हॅव अ ग्रेट डे. थँक यू सो मच. आणि येस तुम्हाला तुमची एक्झाम क्रॅक करायची आहे, चांगला स्कोर काढायचा आहे, तर डब्ल्यू अकॅडमी सोबत तुम्हाला जोडून राहायचं आहे. ठीक आहे. चलो बाय. हॅव अ ग्रेट डे. थँक यू सो मच. बाय.